कुणाकडे गेलं नाही बघ, तुझ्याकडे आलंय. सोंगाड्या आहे त्यानं सोंग केलंय असलं. आणि तुला सांगायलो जा घेऊन घरला म्हणजे. राधे 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 गेली श्याम सुंदरा. राधे 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 गेली श्याम सुंदरा. राधे राधे राधे. ओ राधे 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 गेली श्याम सुंदरा. राधे 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 गेली श्याम सुंदरा. राजा ऐक भगवंताच्या लाडक्या, कृष्ण लीला मी तुला सांगायलो. एका जनार्दनी काय म्हणलंय, हरीला भोगी राधा सुंदरी. भगवंताच्या लाडक्या
आम्ही शरीराचा भोग घेणारे वैष्णव नाव, आम्ही भगवंताच्या स्वरूपाचा भोग घेणारे आहोत. शरीराचा भोग कुत्रे घेतात म्हणून लिहिलंय भागवतामध्ये, कुत्रे घेतात. आम्ही वैष्णव आहोत. वा देवा, काय तुझं रूप आहे, तुझ्या स्वरूपाचा भोग आम्ही घेणारे माणसा. आता भगवान परमात्मा बाहेर पडले, घराच्या बाहेर पडले भगवान परमात्मा. बघितलं गोकुळ भगवान परमात्म्याने, काय चाललंय गोकुळामध्ये बघितलं. राजा कृष्णं वंदे जगद्गुरु. भगवंताच्या लक्षात आलं की धर्म अधर्माला जगवायला, धर्म काय करायला, अधर्माला जगवायला. दूध आहे गोकुळातलं, गोकुळातले लेकर उपाशी मरायले आणि मथुरेचे पैलवान दूध प्यायले. भगवंताला सांगायचंय कुणाला बी खाऊ घालू नका. ज्यांचा आपला कधी संबंध नाही, कधी आपण त्यांच्या घरला जाऊन घोटभर चहा प्याणार ना, ती कधी आपल्या घरला येऊन काही 2 रुपये दक्षिणा देणार नाही, तर असले माणसं आणायचे लांबून आणि भलता उद करायचा त्यांचा. भगवंताच्या लाडक्यानं फोंडाला खाऊ घातल्या सिंग हाणल्याशिवाय राहतच नाही. म्हणून आपल्या उदारतेतून जर तिकडे राक्षस निर्माण होत असेल तर आपली तर आपणाला पाप लागतंय आणि आपली अधोगती होत असते, लक्षात ठेवा. उद्या त्याला हिशोब द्यावा लागणार आहे देवाच्या दारात. असं काय सांगायचंय, दूध आमचं, कष्ट करणारे माणसं आमचे, आणि प्यायलेत मी तुम्हाला सांगतो पैलवान मथुरेचे. वारे वा, आज बी असंच आहे. नंबर 1चा माल परदेशात जातो म्हणा, निवळ 3rd क्लासचा माल आम्हाला खायला. साखर नंबर 1ची इतर आता दुसरीकडे जातो. दुधाच्या उत्पन्नात नंबर 2 वर भारत देश आहे म्हणलंय. अशी परिस्थिती काय भारताची? इथले तरुण दुबळे कसे झाले एवढे? दुधात मधाचा देश म्हणलंय भारत देशाला. भगवान परमात्म्याने ओळखीलं की धर्म अधर्माला जगवायलाय, मी असं होऊ देणार नाही. म्हणून याल तरी यावे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, तुरे म्हणाल तो बरी. राष्ट्राच्या विकासात 2 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या, एक आरोग्य आणि एक शिक्षण. ही दोन्ही मोफत मिळालं पाहिजे म्हणलंय पुढच्या पिढीला, तर आपलं राष्ट्र मजबूत राहत असतंय. आज शिक्षण महागडं झालं. 40 हजार रुपये फी भरावी लागते गरीबाला. गरीबाचे लेकर, कलेक्टरच्या लेवलचे लेकर वेटर म्हणून काम करते म्हणलं इथून पुढे. असं वाईट गोष्ट आहे, शोकांतिका आहे. आरोग्य धोक्यात आलंय माणसाचं, दवाखाना महागडा होऊन बसला. काय होईल या राष्ट्राचं, सामान्य माणसाचं काय होईल? श्रीकृष्णाची दूरदृष्टी होती. कृष्णं वंदे जगद्गुरुनं जगाचा काना कोपरा प्रकाशमान केला, काही सांगायचं ठेवलं नाही देवानं. मग भगवान परमात्म्याने चोरी केली. चोरी कुणाची केली? अरे सात्विक होते त्यांची चोरी केली. हरिणे माझे हरिले चित्त म्हणले, हरिणे हरिणे माझे चित्त, ओ हरिणे हरिणे माझे चित्त.
उसळले. राजा भगवंताच्या लाडक्या देवानं काय केलं, त्यांच्या चित्ताचं हरण केलं. म्हणजे ती माणसंच आपलेशे केले ना. एका खेड्यामध्ये एक म्हातारी माय आणि तिच्यासारखी दुसरी एक तिची मैत्री, दोघी जणी बोलत बसल्या. म्हातारी माय म्हणाले, माय माणूस आहे, आपल्या गावाला बक्कळ महाराज येत होत तुझं, पण तुला सांगायले की पांडुरंग महाराज येतोय का? हा चांगला नाही जो बेउष्ट आहे, लई लई कडूझर आहे म्हणाले. आणि ज्या महाराजांच्या समाजात ती तिच्या पाठीमागा असे करून उभारले. ऐकायला येत देवगड ग मान दोस्त मान म्हणाले. काय म्हणाले, भलती आग पाकड करायला. महाराज पुढे आले. महाराज पुढे आले, म्हणले आजीमाय काय केलं आम्ही सांगा बरं. म्हणजे काय म्हणून काय केलं म्हणून पुस्तक भी वाटलं की काय तुझं की नसते भेट कुणाला. तसं नाही रे बाबा, दुसरे महाराज दक्षिणा नारळ घेऊन जाते, पण तू जी माझ्या गावाला आला तेव्हापासून माझं लेकरू 8 दिवस घरी नाही ना गेलंय. उठलं ती पांडुरंग महाराज, उठलं ती पांडुरंग महाराज तुझ्या मागे लागलंय. हा माझं लेकरू घेऊन गेलास तू. कृष्ण भगवान शुकाचार्य महाराज. खरं सांगा, पैसे न्यावे का माणसंच न्यावे महाराजांना? माणसं नाही. शिवाजी महाराजांनी काय जोडलं? ते माणसं जोडले. हा तसं साधू संतांनी माणसं जिंकावे गावातले, कवलीशे रुपये घेऊन जाऊ, माणसं जिंकावे. हा म्हणजे पैसे किती पुरणार आहे त्याच्याजवळ? म्हणून म्हणलं ना, आता मनी पॉवरला तेवढी किंमत नाही. कशाला किंमत आहे? मॅन पॉवरला किंमत आहे. माणसं कोणाकडे जास्त आहे. तर काय सांगायचंय, भगवंताने सुद्धा माणसंच आपल्यासारखे केले. गोपाल कृष्ण भगवान की शुकाचार्य महाराज की जय. म्हणून हरिणे माझे हरिणे चित्त याल तरी हरे लागे अवघी माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी हाल थोडी. हळूहळू चाला कोणी कोणाचे बोला. तुका म्हणे सांडा घाटे केले नका भरू होते. आणि म्हणलंय की होतो तिघाचे मी वरी, शिंके लाविले दुरी आणि होतो तिघाचे मी वरी. लवकर मनुष्य जन्म मिळाला, लवकर तिघाच्या वरी व्हा, नाही तर चौघाच्या खांद्यावर जायची वेळ कधी येणार ते आपल्याला ठाऊक नाही. गोपाल भगवान की जय. शुकाचार्य महाराज की जय. त्याला अध्यात्म कारण म्हणलंय. भगवंताने अर्थकारण सांगितलं, समाजकारण सांगितलं, राजकारण सांगितलं, अध्यात्म कारण सांगितलं. ह्या 4 गोष्टी भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये सांगितल्या. तर असो की आपण लवकर साधना करा आणि तिघाच्या वरी व्हा. म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह त्याच्या पलीकडे व्हा. अजून दुसरी गोष्ट रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुणाच्या पलीकडे गुणातीत व्हा, देहातीत व्हा, भावातीत व्हा. लवकर स्वस्वरूपाची प्राप्ती करून घ्या, नाही तर आपली अधोगती होईल.
हा विचार ही तत्वज्ञान भगवान परमात्म्याने सांगितलं असो. आणि काही खुडीर होते, सात्विक होते, त्यांच्या चित्ताची चोरी केली राजा. आणि काही तर्क करणारे होते, कुतर्क करणारे होते, संशयी होते, पाखंडी होते, गोकुळामध्ये असे लोक होते. मग भगवंताने काय केलं, अशा माणसांना भगवंताने खोड्या केल्या. सात्विक माणसाच्या चित्ताची चोरी केली आणि जे असले पाखंडी होते त्यांच्यासोबत भगवंताने खोड्या केल्या. खोड्या करून साक्षात्कार घडविला त्यांना. मग म्हणाल्या त्या गोपीबाई, ललिता काय सांगू माय, मला कळत नव्हतं ग, मी तुम्हाला अगोदर नावं ठेवीत होते. मंदिरातच जात्यात, कृष्णाला बोलत बसत्यात, लय काय काय म्हणत होते, काय सांगू, लय तुमची निंदा करीत होते. पण श्रीकृष्णानं साक्षात्कार घडविला आणि मला त्या दिवशी पासून अक्कलच आली मला. काय सांगत राजा, ही कृष्ण म्हणजे जगद्गुरु आहे, ही अक्कलच आणते त्या माणसाला. आणि म्हणून भगवान परमात्म्यानं अशा खोड्या केल्या आणि त्यांचा अहंकार घालविला, त्यांचा मीपणा घालविला. माझी मीपणाचा करूनी फराळ, त्यांच्या मीपणाचा फराळ केला भगवान परमात्म्यानं. आणि म्हणले की यशोदा मातेकडे गाराणे आले म्हणून केलं. यशोदे कृष्णाला सांगाले गोकुळी रामे पांडवे. यशोदे कृष्णाला सांगाले गोकुळी रामे पांडवे. Hey,
राजा ऐक भगवंताची मंगलमय लीला मी तुला सांगायलो. यशोदा मातेकडं गाणाने घेऊन आल्या गोपी सगळ्या. एक म्हणत होती, बाई ह्यानं माझ्या सासऱ्याच्या डोक्यात ताकाचा डेरा फोडला. काय सांगू तुला, म्हातारं माझं दूध खाऊन धष्टपुष्ट होतं म्हणून वाचलं. माय काय सांगू तुला, ह्यानं माझ्या लेकराचे हात गाईच्या वासराच्या शेपटाला बांधले आणि वासरं दिले सोडून. किती दिवसानं बांधून वासरं होते, वासर उधळले, तो सालपट निघाले माझ्या लेकरात. काय सांगू तुला. तिसरी म्हणत होती, बाई ह्यानं माझ्या लेकराने हो चिमट्या किती घेतलाय बघ, वळू उमटले. कृष्णा तू चिमट्या का घेतलास र बाबा तिच्या लेकराला? हे आहे हिच्याच लेकराला नाही, मी या जगातल्या सगळ्या लोकांनी चिमट्या घेत असतोय तुला सांगायलो म्हणला. हा नीट लक्षात ठेवा, ही चिमट्या का घेतय आपल्याला आठवण करून देतय. तुम्ही शब्द दिलाय मला, दिलाय का नाही शब्द? आठवीन पाय माझा नवस, तुम्ही शब्द दिलाय मला. शब्द देऊन इथं आला तुम्ही आणि विसरून गेला म्हणून चिमट्या घेत. माझी सुनलंय बोलली बघा महाराज का निवळ मला कधी बोलत नव्हतं लिखून, पण आता कशी की वेगळंच वागायला असून बघा. आणि लेख मी तिथंच बायकोच ऐकायला बघा. अरे बाबा ती लेख तसं करायला नाही ना सून तशी करायला नाही. तुम्ही आता देवळ धरा म्हणून ही बाबा चिमट्या घ्यायलाय तुम्हाला. हा म्हणून लक्षात ठेवा, कधी सुनाचं घराणं करायचं नाही आणि लेकाचं घराणं करायचं नाही. ती लेक सून कोण सगळ्या जगात तीच उभारलाय की बाबा, म्हणून आपण जाग व्हावं म्हणून खोड्या करतो. साध्यावळा तुझं म्हातार मला म्हणते की म्हाताऱ्याच्या डोसक्यामध्ये लेरा पडला म्हणून नरड्याला घर लागायची वेळ आली तरी मी माझं घरच म्हणतंय म्हणून फोडला द्या. काय सांगू, मायेच्या आणि मोहाच्या निद्रेत बुडालेल्या माणसाला जाग करण्यासाठी कृष्ण चिमट्या घेत असतो, डेरा फोडीत असतो म्हणला. राजा काय सांगू कृष्ण लीला तुला. माझ्या घरी गाई सोडून दिल्या, यशोदे ह्यानं गाढव बांधल्या. कृष्णा का तसं केला सर्व काय सांगू तुला. माझी म्हातारी चरबी घेऊन दार काढायला गेली, माय गाढवानं काय सांगू महागल्ल्या दोन्ही पायानं असे लाथ दिली. म्हातारी एकीकडे पडली, चरबी एकीकडे पडली, काठी एकीकडे पडली. कुणाची बी लात खावी माणसानं, गाढवाची लात खावी. त्याची लात अशी असते तुम्हाला मी सांगतो. म्हणजे देखची गोष्ट आहे. आता आमच्या गावचं कोणी नाही की तर सांगायला काय हरकत आहे. हाय अरे दुसऱ्या गावाचं सांगू आपण. एका गावामध्ये एका कुत्र्याची मालकीन ती खडूस, नादाला कोणी लागायचं आणि तिचं अन्न खाल्लेलं कुत्र बी तिचं तसलं. मालकीन बी तशीच भांड करून कुत्र बी कुणाला वागू द्यायचं नाही. कुणाच्या बी अंगावर जाई, कुणाच्या बी अंगावर. त्या कुत्र्याला हाड म्हणावं काही म्हणायला जावं तर ती बाई भांडावटाची मोठं भांडण नशीब आहे. वागू द्यायची नाही रस्त्यावर मग त्या माणसाला. काय करावं, सगळे लोक थकून गेले. काही बी करू जा रे बुवा म्हणायचे. भेद रस्त्यानं जायचे, ती कुत्रा अंगावर यायचं. एके दिवशी लागलं की गाढवाच्या मागे जेव्हा महागल्ल्या दोन पायानं लाताजी दिल्या तवाजी पळून गेल्या. अजून त्याचा पत्ता नाही. पुत्र गोपाल कृष्ण भगवान छुट पळून गेलं. काय सांगा काय असं आरडत पळून गेलं.
गाढवाची लाथा यशोदाबाई काय सांगणार माझ्या म्हातारीला गाढवाने लाथा दिल्या. चरवी इकड पडली, काठी इकड पडली, म्हातारी इकड पडली. कृष्णा कशासाठी तिच्या घरी गाढव कशासाठी बांधला सर वागा? म्हणला आहे हिच्याच घरी बांधले नाही, सगळ्याच्या घरी एक होईन आम्ही गाढव बांधलेला आहेच लाताळ माणूस. गोपाल कृष्ण उग ज्याचे त्यानं ओळखून घ्यायचं. कुणाला सांगायचं नाही काय नाही, मनातल्या मनात माझं मार भागवत ऐकलं. महाराज म्हणले सगळ्याच्या घरी गाढव बांधलं. खरं हा माझ्या बी घरात गाढव बांधलंय देवानं. बाबू ही त्याची लीला आहे, लक्षात ठेवा. एका माता माऊलीला किती बी जोडप इतकं रूपवान दोघं जण पती आळंदीची वारी करायचे, पंढरपूरची वारी करायचे, कुठं बी देवाला हजर राहायचे. सगळ्याच्या तोंडात त्यांचं दोघाचं नाव. आणि पहिल्यांदा लिकूर झालं भीत हांदळण, लई दिसायला बी इद्र असलं लिकूर जन्माला आलं. किती बी रडायली, तिच्या गुरुला भांडायली. गुरु महाराज म्हणले माय लक्ष्मी काय भांडायचं ती भांड, मला तुझं बोलणं झालं का आता माझं उलीसं काय म्हणले. एक लक्षात ठेव, काय माझं पाप आहे असलं लिकूर का देवाने दिले म्हणालीस तू. बाबा माझे ऐक नीट, देवाजवळ असले आंधळे लंगडे खुळे लय पडलेले तर हजारावर लाखावर तिथं. देव वाटून सगळ्याला देतंय ग. माझे देवानं विचार केला ही आंधळ कुणाच्या पदरात घालू, त्या बाईचं घालू का ना, ती कशाची लगे तर मारून टाकील नरड जाऊन. सगळ्याकडे बघितलं, ह्या असल्या लेकरला सांभाळणारी कुणीच माय नाही. देव आहे, देवाला कळालं. मग देवानं विचार केला ही लय मयाळू आहे, ही लय भक्ती करते आहे, आळंदीची वारी करते आहे आणि पंढरपूरची वारी करते आहे. आपण काय करावं, लय स्वसाची लेख आहे ही माझी, हिच्या पदरात घालावं म्हणून देवानं तुझ्या पदरात घातलंय, तुझ्यावर विश्वास टाकलाय आणि तुझ्यावर प्रेम केलंय भगवंतानं. सांभाळायचंय का नाही सांभाळायचंय ते तू ठरव. लक्षात ठेवा ही भगवंताची लीला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, शुकाचार्य महाराज की जय. म्हणून कधी कधी कुणी म्हणतंय आपल्याला काकू माय तुमचे सगळे लेकरं चांगले पण लय खटगुळ आले तुमच्या नशिबाला. आता राग तेव्हा तुम्ही काय का म्हणणार, तुमच्या ह्या लेकराचा लय राग येते मला. आटलं कटलं लेकरं आले माय मला देवानं गिफ्ट दिली आहे. गोपाल कृष्ण भगवान आचार्य. हा गिफ्ट घ्यायला कसं गोड वाटतं, तसं ही मला गिफ्ट दिल्या म्हणायचं आणि गप बसायचं. मग आईनं ताकीद केली, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या
काय चाललंय भागवतात आपल्या ऐकूया. शुकाचार्यासारखे महान सद्गुरू राजाला सांगलेत, राजा ऐक. आई म्हणली, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको आहे. घरी जाऊ नको म्हणतेस, खेळायला जाऊ नको म्हणतेस, इकडा तिकडा जाऊ नको म्हणतेस. मी काय करू सांग म्हणला. उद्या जाई राणा सगळे घेऊन बोला, सगळे घेऊन बोला, सगळे घेऊन बोला. यारे तुम्ही
जगद्गुरु। भगवान परमात्मा गुरु राखी झाले। आज मी तुला गुरु राखी अवतार सांगायचो। वेद विद्येपासून धनुर्विद्येपर्यंत सगळ्या क्षेत्रात संचार करणारे भगवान श्रीकृष्ण एक गुरु राखी होते। भगवंताने विचारलं एके दिवशी, देवा आम्हाला गायीचं महत्व सांग। भगवान परमात्माला आवडत्या 3 गोष्टी येतात, गाय, गीता आणि गोपी। कलियुगाला काय होईल म्हणलं, गाय काटी जाएगी, गीता बिकी जाएगी और गोपी जलाई जाएगी। हा, देवाला आवडणाऱ्या 3 वस्तूचा ऱ्हास होईल, त्याचा परिणाम निसर्ग कोपेल। निसर्ग कोपायला, सुनामी लाटा उसळल्या, ढगफुटी झाली, कोरोनाचा कहर झाला। निसर्ग आम्हाला सावधान करायला काय असतंय, एखादे वडील लेकराला म्हणते, बाबू मी तुम्हाला एकदा 2दा 4दा सांगायलोय, तुम्ही तुमचं आहे तेच करायला। तुम्हाला एक गोष्ट ठाऊक नाही, माझा राग लय वाईट आहे। काय म्हणते वडील, माझा राग लय वाईट आहे, मला सांगायला तुम्ही नीट वागा, नाही तर माझा राग लय वाईट आहे। तसं निसर्ग सांगायला आहे, माझा राग लय वाईट आहे। तुमचं विज्ञान काही सुद्धा करू शकणार नाही। ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणलं की जगातली सगळी तिनं हात टोकले, कोरोनाच्या पोटपुरी हात टेकले, पराभव झाला विज्ञानाचा सगळ्या। तारील तर आम्हाला गीतेचा विचार तारील, भागवताचा विचार तारील, संतांचे विचार आम्हाला तारतील। समाज स्थिर ठेवण्याचं काम संत महात्म्यांनी केलंय। आज समाजामध्ये भडकवी सुरू झाली। हा, वाईट गोष्ट आहे। प्रचारे सांगायले 3 गोष्टी भगवंताला प्रिय आहेत, गाय, गीता आणि गोपी। गाईवर प्रवचन केलं भगवान परमात्माने, मी वैकुंठावरून आलो आणि अनवाणी पायानं गाईच्या मागे फिरायलो, तुम्हीच ओळखा गाईचं काय महत्व असेल। गाईच्या शेणाला भगवान सोनं म्हणत होते, गाईच्या दुधाला अमृत म्हणत होते। जन्मल्याबरोबर जुन्या काळामध्ये 3 दिवस गाईचं दूध पाजलं जात होतं, कापसाच्या बोळ्यानं पाजलं जात होतं। आणि मरताना गाईचं दूध मरत्या माणसाच्या मुखामध्ये घातलं जातं। जन्मल्या गाईच्या दुधाची आवश्यकता आहे, आणि जगातून जाताना मरताना गाईचं दूध अमृत म्हणून पाजित असते। ज्याची जन्मल्या गरज आहे आणि जाताना गरज आहे, काय महत्व असेल गाईच्या दुधाचं, भगवान परमात्मा सांगत होते। असो, गाईला गोमाता म्हणलंय, म्हशीला म्हैस माता म्हणलं नाही, तुमच्याकडे गंगेला गंगा माता म्हणलंय, ग्रंथाला ज्ञानेश्वरीला माता म्हणलंय, गीतेला गीता माता म्हणलंय। तर काय सांगायचंय, गाईला गोमाता म्हणलं जातंय। नकापासून शिंगापर्यंत तिच्या अंगातून व्हायब्रेशन बाहेर पडालेले आहेत, विद्युत लहरी म्हणलंय त्याला, म्हणून गाईची शिपटी डोक्यावर ठेवली जाते। गाईचा श्वास आपल्या अंगावर घेतला जातो। आमच्याकडे लेकराला कधी कधी शांती निघते, देवपा शांती करते। शांती करताना सुपामध्ये बाळ घेऊन गाईच्या नाकातला श्वास अंगावर घेते, मग शांतीचा दोष जात असतो। हा, म्हणून कुठला काही दोष आठला तर दोष राहत नाही। रोज गाईचा अंग खाजवी जावं म्हणलंय, गाईच्या समोर जाऊन बसत जावं, गाईच्या नाकातला श्वास आपल्या अंगावर रोज पडत जावा। त्याच्यामुळं आपले काही दोष आठले तर दोष निघून जातात। म्हणून आमच्याकडे गाईला गोमाता म्हणलं जातंय, गाईची पूजा केली जाते, गाईला नैवेद्य दिला जातो, तिला प्रदक्षिणा घातल्या जात्या। तर भगवान परमात्मा गुरु राखी झाले। भूगोलातले सगळे तरुण मुलं संघटित केले भगवंताने। दिवसभर एकही तरुण मुलगा गावामध्ये दिसत नव्हता, टिंगल-टवाळी करणारं एक बी पोरगं नव्हतं गावामध्ये। सगळ्याच्या सगळे घेऊन जात होते भगवान परमात्मा। भगवान परमात्माने गाई राखल्या, राजा भगवंताने खेळ खेळले। काय खेळ खेळले भगवान परमात्म्याने? आज आमच्या देशामध्ये खेळ आहे,
कधी खेळ खंडोबा करील देशाचा काही सांगता येणार नाही म्हणतात. हा ही जी खेळ चाललाय ती खेळ खंडोबा करणारा खेळ आहे म्हणलंय. मानवी जीवन हे खेळ आहे श्रीकृष्ण सांगून गेले. अरे खेळत राहा, हसत राहा, खेळत राहा, बागडत राहा. लेकरांनो धक्काबुक्की सहन करा. खेळामध्ये कधी मार लागतंय आपणाला, कधी पायाला खरचटतंय, कधी गुडघा फुटतंय, कधी शर्ट फाटतंय, कधी बॅट मोडत असते, तरी तरुण मुलं खेळतच असते. असंच आहे, असंच आहे. जीवनामध्ये धक्काबुक्की आहे, जीवनामध्ये संघर्ष आहे. काही आतून संघर्ष आहे, काही बाहेरून संघर्ष आहे. तुकोबाराय म्हणतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन समस्या आहे, संघर्ष आहे. त्या संघर्षात तुम्हाला उभा राहायचं आहे. जुन्या काळातले आईवडील म्हणायचे महाराज काय नाही मला कशाची फिकीर राहील नाही आता. हो का माझे दोन्ही बी लेकरं पायावर उभारले जातात. अरे आपल्या मागे तक नाही काय, माझे लेकरं पायावर उभारले म्हणजे माझ्या लेकराला समाजात उभं राहायचं, समाजामध्ये मिसळायचं, समाजात वागायचं माझ्या लेकराला कळालंय. विचाराच्या पायावर माझे लेकर आता उभे राहिले असा त्याचा अर्थ आहे म्हणावा. तर काय सांगायचंय, भगवंताने खेळातून 4 गोष्टी सांगितल्या आम्हाला. हा तरुण मुलगा समाजात आला पाहिजे, एक गोष्ट सांगितली. समाजात त्याला आध्यात्मिक नेतृत्व करण्यासाठी किंवा सामाजिक नेतृत्व करण्यासाठी त्याला उभा राहता. 2 गोष्टी सांगितल्या. तिसरी गोष्ट एक सांगते त्याला पाय रवता आला पाहिजे. हा चौथी एक गोष्ट सांगितली आहे की दुसऱ्याला त्याला आउट करता आलं पाहिजे. आणि 4ही गोष्टी जर नाही जमल्या तर एक महत्वाची गोष्ट सांगितली की त्याच्याजवळ नम्रता असली. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. म्हणून त्याला म्हणून कबड्डीच्या खेळामध्ये पाय धरला पाहिजे. हा संतांनी सांगितलं गाईच्या म्हशीच्या पायाजवळ बसल्यासच दूध मिळतं. अजून कोणी म्हणलं नाही महाराज सकाळी उठलो चरवी घेतली पाटपोळी बसलो म्हटली म्हशीची आणि दूध काढलं चरवीवर. गाईच्या म्हशीच्या पाटपोळी बसत नसते, पायाजवळ बसत असते मग दूध मिळतं. तसं माऊलीच्या, तुकोबारायाच्या, माधवमामाच्या आणि पांडुरंगाच्या पायाजवळ बसायला शिका. लीनता, दीनता, नम्रता येऊ द्या आम्ही म्हणले. म्हणून म्हणलंय आमची दासाची परंपरा आहे. आमच्याकडे रोहिदास आहे, तुळशीदास आहे, कबीरदास आहे, रामदास आहे. आमच्याकडे दासाची परंपरा आहे. जो दास झाला तो परमार्थामध्ये नाही आपल्या जीवनामध्ये पास झाला. अरे संसाराचा दास होण्यापेक्षा संताचा दास व्हा म्हणलंय. भगवंताचा दास व्हा. संसाराची गुलामी करण्यापेक्षा संताची करा. 1000 जन्माचं कल्याण होईल आपल्या म्हणलंय बाबा. दासच व्हायचंय तर संसाराचा दास का हवा कशासाठी? दासच व्हायचं तर भगवंताचा दास व्हा. दासच व्हायचं तर संताचा दास व्हा. तुकोबाराय म्हणतात श्री गुरुचा आम्ही दास नेणे साधना सानिक काय. दासच व्हायचं ना आता व्हा त्यांचा. भगवंताने खेळामधून या गोष्टी सांगितल्या. क्रीडा एक पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे खेळ विकाराचं उदात्तीकरण. भगवंताने आम्हाला विकार दिले थोडं. भगवंताने सांगितलंय त्या विकाराचं स्वरूप बदलायचंय. वासनेचं स्वरूप वासुदेवमय करायचं आपल्याला. मी तो वासुदेव तत्व होता म्हणून भगवंताने खेळ खेळले. भोवरे खेळले भगवान परमात्म्याने. काय काही भोवरे गुरुपाट फिरायचे असतात. गुरुपाट फिरणाऱ्या भोवऱ्याला तुझी गडी आहे ना त्याने कुंभण हाणायचं. कुंभण असं हाणायचं की उजवा पाय उचलायचा आणि डाव्या पायावर उभा राहायचं. म्हणजे प्रवृत्तीतून निवृत्तीमध्ये जायचं आणि निवृत्तीत जाऊन कुंभण हाणावं लागत असतंय. मग त्याला बोध होत असतो. म्हणून का म्हणे मग नयवृत्तीवरी अशा अवस्थेला संत राहत असतो.
आणि त्या अवस्थेतून ती बोध करते. पण आपण गुरुकडे कशासाठी जातो? गुरु अवस्थेत असते आणि आपण सगळे व्यवस्थेत असतो. हा अजूनही का नाही बघा अवस्थेत. तर संत महात्मे काय राहते? तर अवस्थेमध्ये राहते. आपण व्यवस्थेमध्ये राहतो ना. इथून पंढरपूरला जायचं कुठं उतरावं लागेल, आपली व्यवस्था होते का नाही इथून बघतो. जाताना वाहन काय, वाहनामध्ये माणसं किती आहेत, गर्दी असली तर नाही बोवा म्हणा. आपण व्यवस्था बघतो. संत व्यवस्था बघत नाही तर अवस्था बघतो. भोवरा फिरत असतो. आपण त्याला सांगायचंय फिरलं पाहिजे माणसाने. अरे फिरलेलं लोखंड उजळत आहे म्हणले. आपल्या पिठाच्या गिरणीला कुल्ली असते, चाक असतो लोखंडाचा, पण फिरून फिरून चांदीसारखा दिसत असतो. तसं चांगल्या कामामध्ये फिरणाऱ्या माणसाचं जीवन उजळत असतं. म्हणून पंढरपूरला जा, आळंदीला जा, चांगल्या कार्यामध्ये जा, चांगल्या माणसात राहा. जीवन उजळायचंय का जीवन उधळायचंय ते आपल्या हातात आहे. काय करायचं ते लेकरांनो करा. घरी बसून जीवन उधळत आहे. पुण्य खराब होत आहे आपलं गेल्या जन्मात. आपण नवं पुण्य रोज करावं लागत असतंय. म्हणून जीवन उजळायचंय का उजळायचंय ते आपल्या हातामध्ये आहे. घरी बसून उधळत आहे, बाहेर फिरून उजळते. चांगल्या कामामध्ये राहा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातली अभय नरका जाणे. चांगल्या कामामध्ये असो. महाराज म्हणले बाबा काही माणसं रवलेल्या रानासारखे घरात बसून राहते, बाहेरच निघत नाही. अरे बाहेर निघायला पाहिजे, चार माणसात मिसळून माणूस राहायला पाहिजे, संतांच्या संगतीत राहायला पाहिजे. म्हणून भगवंताने गोट्या खेळल्या. गुटी कोपरानं ढकलीत 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 गलीकडे नाही. गुटी नाही, मन आहे आपलं गुटीसारखं. मन आपलं इकडे येत नाही. मन आपलं दुसरीकडे सगळीकडे जायला बघत आहे. पण देवाधर्माकडे मन येत नाही. त्या मनाला ढकलीत ढकलीत गोड बोलत त्याला समजावीत काय करा, संतांच्या संगतीमध्ये आणा. एकदा संतांच्या संगतीत आलं की मग त्याला गोडी लागत असते. परत माघारी घेत नाही, परत माघारी येणे सोचे मन झाले हवभरी, येणे सोचे मन झाले हवभरी. येणे सोचे मन झाले हवभरी, येणे सोचे मन झाले हवभरी. परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही.
मनाला समजावीत न्या संताच्या संगतीत त्याला चांगलं काय वाईट काय हमेशा सांगत राहा. त्याला लोखंड आहे ही सोनं आहे सांगा त्याला कळालं का ही सोनं आहे आणि लोखंड आहे. लोखंड कशाला येते सोनंच येते. ते रॉंग साईड आणि राईट साईड काय ती त्याला दाखवा एकदा म्हणजे सांगा त्याला एकदा. ही सत्य आहे ही असत्य आहे सांगा त्याला एकदा. मन लई चांगलं आहे त्याला चांगल्या गोष्टी दाखविल्या आणि त्याला पटल्या की मग तिथून माघारी येत नाही. पुन्हा पुन्हा तिथं जाते लक्षात. म्हणून रामदास स्वामींनी 250 श्लोक लिहिलेत मनावर लिहिलेत. मी एका महात्म्याचं ऐकत होतो. ती बसलेल्या लोकांनी म्हणत होते प्रवचनातून म्हणत होते तुम्ही पार्ले बिस्किट खाता का गुड्डे बिस्किट खाता सांगा. पार्ले. पार्ले नाही गुड्डे आवडतात माणसाला. म्हणले महाराज मी पार्लेच खातोय. आई अड्याने पार्ले खातो गुड्डे बिस्किट खाजा. आता त्याच्या मनाला कळालं की पार्लेहून भारी गुड्डे आहेत. आता पार्ले त्याला किती बी समजावं तरी पार्ले बिस्किट खात नाही ती गुड्डे मागत आहे. मन तसंच आहे आपलं. अहो त्याला गुड बेटर बेस्ट त्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे त्याचा बोध करा. मग बघा म्हणून कसं आहे ते आपलं बरोबर चांगल्या वस्तूला पकडतंय मन आपलं. म्हणून भागवताला का आणलंय बाबा ही पाप आहे ही पुण्य आहे ही चांगलं आहे ही वाईट आहे. त्याला सारखं म्हणून विनोद ऐकत जाऊन लक्षात ठेवा. विनोद ऐकून आपल्या कौटुंबिक समस्या येतात सामाजिक समस्या येतात आर्थिक समस्या येतात राजकीय समस्या आहेत आपल्या. अरे विनोद ऐकून समस्या मिटत असतात कशाने हो. कशाला विनोद ऐकायचे. समाजातल्या समस्या मिटाव्या म्हणून कीर्तन किंवा प्रवचन भागवत आहे. आता विनोद करणं समस्या मिटतील का. अरे का हे मनोरंजन होईल करमणूक होईल म्हणून काय करायचं. करमणुकीला काय काय आटले मनोरंजन करणारे भरपूर आहेत. वरून हसायलेले मधून रडायलेले काय करायचे. म्हणून मनाला संताच्या संगतीत न्या. महाराज म्हणले बाबा गाय जर आपली व्याली ना वासरू होतं तिला त्या वासराला सुरुवातीला प्यायचं कळत नाही. गाईच्या कासकडं जायचं कळत नाही. मग घर मालक काय करतो त्या वासराला ढकलीत कासकड घेऊन जातो. त्याला गोडी लावतो. एकदा गोडी लागली की मग लांचावले मन लागली से गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले. मग त्या घर मालकाला सोडू सुद्धा देत नाही बिर्ड फोडू देत नाही. आणि बिर्ड फोडल्यास एवढं जोरात पळत आहे की गाईला ओलांडून पुढी जाते आणि पुन्हा माघारी येते गाई. तुम्ही बघा रामायणामध्ये हनुमंतराचा वेग असा होता की लंका ओलांडून पलीकड पडलं केला. मग भक्तीमध्ये असा वेग असला पाहिजे. काय असला पाहिजे. मरगळलेली भक्ती उपयोगाची नाही म्हणले. देवा बिगर पान हालत नाही माय असं सगळेच म्हणते. त्याला काय भक्ती म्हणलंय का. ह्याला भक्ती म्हणलं नाही. वेग असला पाहिजे भक्तीत म्हणलंय मला. ताजी तवानी भक्ती असली पाहिजे म्हणलंय. उल्हास असला पाहिजे म्हणलंय. असो हा आपल्या लेकरामध्ये उल्हास नाही का तुम्हाला सांगतो. पळूपळू सगळे करायलेले असते तर पळूपळू करायलेले असते तर काय सांगायचंय ही वेग आपला सारखा राहत नाही. म्हणून रामायण ऐकावं लागतंय काही स्वाध्याय ऐकावं लागतंय काही कीर्तन ऐकावं लागत आहे. ऐकावं लागतात ह्या गोष्टी. बाबा ऐकल्यानं काय होतं. ऐकल्यानं पुन्हा भाव आपला जागृत होत असतो. आपण घराला रंग दिला किती वेळ राहतो रंग. रंग किती वेळ राहतो. महिना 2 महिन्याला काय होतो थोडा कमी होतो. 6 महिन्याला कमी होतो थोडा. तो रंग कायम राहत नसतो. तसा आपला भाव सुद्धा आहे ना. आपण आळंद देऊन आला म्हणले आळंद देऊन आल्यास
आल्या आल्या भाव होता आपल्या मनात, काय माऊलीचा संप्रदाय, काय जय जयकार, काय आनंद. पण तिकून माणूस आला, आता माळ घालायच्या म्हणून आला पण काय झालं, आपल्या तळ्याला आला पूर, आणि कुठून मासे वाहून आले, वर येऊ पडले मासे इकडे. माळ घालायचा जीव उल्हास होता, ती गेला मासे बघून. गोपाल भाव जे होता, भाव जागृत झालता, पण टिकला नाही ना. म्हणून भाव टिकण्यासाठी रोज रामायण ऐका, कीर्तन ऐका, भागवत ऐका. लेकरानं हे ऐकल्याशिवाय भाव कसा टिकल आपला. भाव टिकवायचा असेल तर ही सतत ऐकलं पाहिजे. काय सांगितलं आपण की गाईचा मालक जसं वासराला सवय लावतो तसं आपल्या मनाला सवय लावा भगवंताने सांगितलंय. असे खेळ भगवंताने खेळले, भगवंताने विटी दांडूसारखा खेळ खेळला. अब कदू बगती बग पोरा त्रिगुण खेळ मांडू, अब कदू बगती बग पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळती दांडू माता, खेळती दांडू, खेळती दांडू माता, खेळती दांडू. महाराज एकदा बोलता बोलता म्हणले, बाबू पंढरपुरामध्ये पांडुरंगानं विटीला जवळ ठुलंय का लांब ठुलंय? जवळ. कुठे ठुलंय? लांब. फक्त संतांनी विनंती केली, देवा पंढरपुरात तुमच्या इटीला लांब का ठेवीना, पण आमच्या गावाला येताना दोघं मिळून यावं लागलं. म्हणून आपल्या गावाला इथं पानगावला कसे आले, दोघं मिळून आले. पण पंढरपुरात पठ्ठ्यानं जवळ ठेवलं नाही, लांब ठेवलं. म्हणून अबक दुबक तिबक, बरं का, ही उपाधी आहे, ह्या उपाधीला जवळ करू नका. असे खेळ भगवान परमात्म्याने खेळले राजा. आणि काय बोध झाला तरुण मुलाला, एवढा आनंद झाला त्यांना. मग देवा तुझी ये संगती, झाली आमची सिंती, बहु केली वरवर, पाय पिटी झाला नाही देखिने ते मिळे, नाही देखिने ते मिळे, नाही देखिने देवा तुझ्या संगतीत आम्हाला प्रासादिक भोग मिळाले. आम्हाला आपणाला सासरवाडीच्या माणसाने 5,000 रुपयाचा आयर घेतला. त्याला म्हणलंय भोग प्रसाद. पण भागवतामध्ये आपणाला एक उपर्ण टोपी केली असेल, त्याला म्हणलंय प्रासादिक भोग. काय म्हणलंय?
प्रसादी घ्या. सासरवाडीच्याने केला, काही महत्व नाही त्याला. आलं का लक्षात? इथं छोटीशी एवढी दस्ती केली असेल, एक टोपी केली असेल, पण ती प्रसाद आहे देवाचा. काय ती? प्रसाद आहे. आणि असा प्रसाद देवा तुझ्या संगतीमध्ये आम्हाला मिळाला. मग चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई. भगवंताने सांगितलं एकत्र बसायला शिका आणि एकत्र भोजन करायला शिका. असं जर केलं तरच आध्यात्मिक क्रांती होते आणि आपलं गाव क्षेत्र होत असते. काय होत असते? आपलं गाव क्षेत्र होत असतंय. आपण ऐकलं क्षेत्र कशाला म्हणलंय? क्षेत्रामध्ये बाबू लेकर आहे का? क्षेत्रामध्ये कोर्टात भांडण त्या गावचं नसतंय. एकही मुलगा व्यसनाधीन नसतो. त्या गावाला निवडणूक नसते. अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि असं ज्या वेळेला गाव आपलं होईल, अहंकार रहित, विकार रहित माणसाचं जीवन. म्हणून नंदीग्राम कसं होतं? नंदीग्राम असं होतं. असं मग असं होण्यासाठी हे चाललंय आपलं. आपली संकल्प तर असा ठेवू आपण, बरोबर? आपला संकल्प तर असा ठेवू, तो व्हायचं तो होईल देवा, बरं का? पण आमचा संकल्प असाच राहणार, बरं का? आम्ही संकल्प असाच करणार. आमचं गाव, बरं का, विकार रहित राहावं, अहंकार रहित राहावं, द्वेष रहित राहावं, मत्सर रहित राहावं, सगळ्यांचं जीवन भक्तीच्या सूत्रात बांधलेलं असावं. आम्ही लेकरं असं पटांगणात बसून सगळे मोठमोठ्यानं देवाचा जय जयकार करून आम्ही प्रसाद खायलेले. म्हणून एकत्र भोजन आणि एकत्र बसणं, बरं का, भोजन ही जोपर्यंत आम्ही करीत ना तोपर्यंत देवाला आनंद वाटत नसतो. असो आपली वाटचाल चांगली आहे, बरं का? आपण अशी टिकवीत अजून काही कमी पडत असलं तर आपल्या मनातलं आपण काढून टाकावं. लक्षात ठेवा. असो म्हणून चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. आणि मग सगळ्या सोंगड्याला जमा केलं, शिदोऱ्या एकत्र केल्या. भगवान परमात्म्यानं काला केला. मग अगोदर पेंद्या वाटीत होता, मुदा विहोण्या करी पेंद्या वाटीतो शिदोरी. कुंडलिक वरदा म्हणून गोपाल कृष्ण भगवान की जय म्हणून मोठ्यानं जय जयकार झाला. आणि ती आवाज स्वर्गात गेला. स्वर्गातले देव दचकले. आवाज कुठून आला, आवाज कुठून आला, आवाज कुठून? चर्चा सुरू झाली. एवढ्यात स्वर्गामध्ये नारद गेले. नारदाने विचारलं, महाराज एवढा जोरानं आवाज कुठून आला? तो म्हणले मृत्यू लोकातून, यमुनेच्या काठावर. खोटं बोलला महाराज तुम्ही. मृत्यू लोकातले लोक असे तर नुसते मरके येतं. त्यांना 600 कट्टे सोयाबीन झालं तरी कुतूनच बोलते तर कणूनच बोलते. 1200 टन जरी ऊस झाला तरी कणून कुतून बोलायचं. काय महाराज, काय नाही झाला की 1200 टन अजून किती व्हावं? बरं का? हो, एक लक्षात ठेवा. अशी मुर्मुषू वृत्तीचे लोक आहेत तर त्या मृत्यू लोकातले. काही सांगू नका मला म्हणले. महाराज अहो बघा म्हणले तुम्ही, बघा त्यांचं जीवन बघायला आकाशातला सूर्य थांबला म्हणले. अहो काय तरुण घडविले असतील देवानं की सूर्यनारायण त्यांचं जीवन, त्यांचा जय जयकार बघायला वरी थांबला होता. आणि म्हणून देवराजा इंद्र ती सगळे खाली बघायले. आणि खालून हे मान गोपाळजी का त्यांना काय करायले? आपण पहिलं लहानपणी काय करत होतो? टुकटुक माकड करीत होतो. बरं का? तुम्हाला नाही काय म्हणले वाकुलिया ब्रह्मतिका, वाकुलिया ब्रह्मतिका, वाकुलिया ब्रह्मतिका, वाकुलिया ब्रह्मतिका, वाकुलिया ब्रह्मतिका, वाकुलिया ब्रह्मतिका. Hare
बरं, परवा दिवशी लग्नाची कथा होणार आहे बाबा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हे ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम. हे ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम. हे ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम. 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम.